बघत पुढची मोठी बातमी, नवनीत राणा हाती कमळ घेणार आहेत। अमरावतीमधून भाजपच्या चिन्हावर त्या लढणार आहेत। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हा फैसला झालेला आहे। तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं यावेळी ठरलेलं आहे आणि त्या यावेळी कमळ या चिन्हावर लढणार असल्याचं कळत आहे। नवनीत राणा यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा पक्का निर्धार केलाय। नवनीत राणा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढतील अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती। त्या चर्चेवर अखेर पडदा पडलेला आहे। नवनीत राणा यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेनेचे अभिजित अडसूळ हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित अडसूळ सर, अमरावतीमधून आता नवनीत राणा कमळ या चिन्हावर लढणार असल्याचं कन्फर्म झालेलं आहे। तुमची यावर काय प्रतिक्रिया? मला वाटतं कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या लिस्टमध्ये अजूनही त्यांचं नाव नाहीये आणि कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने तिकीट दिल्याचं कन्फर्म केलेलं नाहीये। पण सर ते संकेत देत आहेत, नवनीत राणा स्वतः संकेत देत आहेत, रवी राणा सुद्धा तसे संकेत देत आहेत। त्यांची भेट झालेली आहे फडणवीसांसोबत। अमरावतीतल्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे रवी राणा आणि नवनीत राणा यांची सवय काय आहे। प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने ते संकेत देत असतात। गेल्या 4 तारखेला सुद्धा आपल्याला माहिती आहे, त्याच्या आधी दोन्ही महिने 22 तारखेला ते प्रवेश घेणार भारतीय जनता पार्टीमध्ये हे चाललं होतं। 4 तारखेला सुद्धा ते नागपूरला गेले होते आपल्या माहितीप्रमाणे। तेव्हाही सांगितलं होतं की ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेणार नड्डाजींच्या नेतृत्वामध्ये, परंतु त्यावेळी त्यांना एका कोपऱ्यामध्ये बसवण्यात आलं, कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। सगळ्यात महत्वाचं कारण त्यामध्ये हे आहे, भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व अमरावतीतले पदाधिकारी त्या ठिकाणी ज्या पक्षांनी सरकारमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे, शिवसेनेचे आम्ही आहोत, आमचा तर विरोध आधीपासून आहे। कारण 7 वेळा अमरावतीमधून शिवसेनेने निवडणूक लढवली, 5 वेळा शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी राहिलेले आहेत। माझे वडील आनंदरावजी अडसूळ 2 वेळा त्या ठिकाणी खासदार राहिलेत आणि आज 8वी वेळ, कारण मागच्या वेळेला निवडणूक ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणांनी लढवली होती। आज जनतेचा विरोध पाहता त्या ठिकाणचे आमचे प्रहारचे पण अडसूळ सर, आता नवनीत राणा त्यांच्या विरोधामध्ये दिसत आहेत मवियाच्या, आणि जी काही भूमिका त्या घेत आहेत त्यानुसार ही भूमिका यांच्यासाठी महायुतीसाठी चांगली आहे असं म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये दाट शक्यता आहे त्या कमळ या चिन्हावर लढतील। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं अडसूळ सर, तसं झालं तर जर कमळावर त्या निवडणूक लढणार असतील तर तुमची भूमिका काय असेल? माझी पूर्ण माहिती पहिले ऐकून घ्या। या ठिकाणी प्रहारचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू, राजकुमारजी पटेल, खोडके यांनी मागच्या वेळी त्यांना राष्ट्रवादीतून तिकीट दिलं म्हणून त्यांनी पक्ष सोडला होता, हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। त्यामुळे त्या ठिकाणी यशोमती ठाकूरजी असतील, बळवंतजी वानखेडे असतील, सुलभा खोडकेताई असतील, संजयजी खोडके असतील, प्रहारचे बच्चूभाऊ कडू, राजकुमार पटेल, आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजित अडसूळ, हा सगळा विरोध त्यांना त्या ठिकाणी लक्षात ठेवूनच तिकीट द्यावं लागेल भारतीय जनता पार्टीला। आणि विषय असा आहे, आज आपण जर पाहिलं राजस्थानमध्ये वसुंधराराजे सिंधिया मुख्यमंत्री असताना विरोध झाला होता, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने लक्ष दिलं नाही। तेव्हा एक आवाज आला होता, मोदी जी से बैर नहीं, वसुंधरा तेरी खैर नहीं। आज सेम परिस्थिती भारतीय जनता पार्टीने जर यांना तिकीट दिलं तर पुन्हा तीच परिस्थिती येईल, मोदी जी से बैर नहीं, राणा तेरी खैर नहीं। लक्षात ठेवा, मोदी जी से बैर नहीं, राणा तेरी खैर नहीं। सर थोडंसं थांबा, आपण नवनीत राणा यांच्याकडूनच याविषयी प्रतिक्रिया जाणून घेऊयात। त्या स्वतः आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। नवनीत राणा जी, अभिजित अडसूळ आपल्यासोबत आहेत आणि ते म्हणतात की मोदी जी से बैर नहीं लेकिन नवनीत राणा तेरी खैर नहीं। तुमची काय प्रतिक्रिया? नवनीत राणाजी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही। दरम्यान अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। अभिजित अडसूळ हे तगडं आव्हान नवनीत राणा यांना देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे, शिवसेना म्हणून ती जागा शिवसेनेकडे होती आणि शिवसेना म्हणून आम्ही ती लढवणार आणि आमचा तो अधिकार आहे। 22 जागा मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीने युतीमध्ये लढवल्या होत्या, त्यामध्ये 18 खासदार आमचे जिंकले होते। आमचा निसटता पराभव झाला होता, त्याआधी आम्ही 1,48,000 मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता। मागच्या वेळी आमचा 30 ते 35 हजारांनी पराभव झाला। परंतु यावेळीची परिस्थिती आपण जर पाहिली तर संपूर्ण ज्या मुस्लिम आणि बौद्ध बहुल मतदारांवर यांची निवडणूक होती,
मागच्या वेळी त्यांनी जवळजवळ 4 लाख मतं दिलं. त्यांच्याशी प्रतारणा यांनी केली, त्यांच्यापासून विरोधात गेले. कुठेतरी हिंदू असल्याचं भासवायचं फक्त, कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये कामं नाहीत. लोकांमध्ये फार मोठा रोष त्या ठिकाणी आहे. त्या दिवशी आपण पाहिलं, त्यांनी स्वतः भाषणामध्ये सांगितलं, सगळ्या चॅनलवर दाखवत होते की मला सर्व पक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे, जनता माझ्यासोबत आहे का. 400-500 महिला बसवून ठेवल्या होत्या, त्यांना साडी द्यायचं आम्ही दाखवलं होतं, त्या बिचाऱ्यांनी हात वर केले. परंतु त्या गेल्यानंतर त्यांना कळलं की साड्या नाही, मच्छरदाण्या त्यांना देण्यात आलं, ते सुद्धा आपल्या सर्व चॅनलच्या मार्फत दाखवण्यात आलं. आणि त्यामुळे हे प्रत्येक वेळी नाटकबाजी चालत नाही. त्या ठिकाणी कुठेतरी विचारधारा लागते, कुठेतरी स्वतःचे एथिक्स लागतात, कुठेतरी पक्ष आणि आपली एक भूमिका स्पष्ट करावी लागते. प्रत्येक वेळी वेगळं वेगळं नाटक करून तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही. आमच्याकडे हिंदुत्व, माननीय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आमच्याकडे आमचा विजन स्पष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं माननीय बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलंय, जिथे कोणी चुकतं तिकडे माफी नाही, चुकीला माफी नाही. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे इथे मला वाटतं भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारे चूक करणार नाही. नवनीत राणांना जर त्या ठिकाणी पण अडसूळ सर जर दिलीच उमेदवारी तर तुम्ही काय करणार? जर तर आपण बोलून फायदा नाही ना, अजून दिली नाही ना. आज ते सांगतात, ते तर गेले 5 वर्ष बोंबलतात आम्हाला तिकीट मिळणार भारतीय जनता पार्टीचा. साधा पक्ष प्रवेश दिला नाही, त्यांना तिकडून हाकलून देण्यात आलं, एका कोपऱ्यात बसवण्यात आलं, त्यांना बोलायलाही दिलं नाही. त्यामुळे कालची आपण जर त्यांची प्रतिक्रिया अडसूळ सर थोडंसं थांबवते. रवी राणा स्वतः आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांची आपण भूमिका जाणून घेऊयात. रवी राणाजी, अडसूळ म्हणतायत की मोदीजी आपसे बैर नहीं लेकिन नवनीत तेरी खैर नहीं, याच्यावर तुमचं काय उत्तर? असं आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हे आमचे नेते आहे. मी त्यांच्यासोबत एनडीए मध्ये आहे. ते जे निर्णय घेतील त्यावर युवासेना पार्टी स्वतः कार्यकर्त्यांशी बसून कोर कमिटीची बैठक घेऊन त्याच्यावर पॉझिटिव्ह आम्ही निर्णय घेऊ. पण आनंदराव अडसूळ साहेब हे फार सिनियर आहे, एनडीए मध्ये आहे. अभिजित अडसूळ स्वतः आमदार राहिलेले आहे आणि एनडीए सोबत ते मोदीजींसोबत आणि एनडीए सोबत आपल्या एकनाथजी शिंदेसोबत, सगळ्यांसोबत, देवेंद्र फडणवीस सोबत असल्यामुळं मला वाटतं एनडीए मध्ये जो काही असा किंतु परंतुचा विषय आहे त्यांचा, त्याचा नक्की समाधान एकनाथजी शिंदे करतील. राणाजी, नवनीत राणा तेरी खैर नाही असं स्पष्टपणे म्हणतायत ते आपल्यासोबत अभिजित अडसूळ सर सुद्धा जोडले गेले. मी परत सांगतो, आनंदराव अडसूळ साहेब आणि अभिजित अडसूळजी दोघेही हे एनडीएचा प्रचार करतील, नवनीत राणांचा प्रचार करतील, त्याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. अडसूळजी प्रचार कराल का? पांढरी हाच प्रश्न मी आपल्याला विचारू शकतो. जर हॅलो हा बोला तुम्ही बोला. शिवसेनेचं तिकीट जेव्हा आम्हाला मिळेल, आम्ही सुद्धा त्यांच्याकडून तीच भूमिका ठेवतो की त्यांनी सुद्धा आमचा प्रचार करायला यावा. निश्चितच अडसूळ सर, तुमची भूमिका लक्षात आली आहे, पण तुमचं उत्तर ऐकण्यासाठी रवी राणा इथं थांबले नाही, त्यांनी फोन ड्रॉप केल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान धन्यवाद अभिजित अडसूळ सर, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल. तर अभिजित अडसूळ शिवसेनेचे नेते जे नवनीत राणांना तगडा विरोध करताना पाहायला मिळत आहे, त्यामुळे आता अमरावतीचं चित्र नेमकं कसं असणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. कारण अभिजित अडसूळ यांनी स्पष्ट शब्दामध्ये नवनीत राणा यांना विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. तर महायुतीमध्ये तणाव वाढल्याचं सुद्धा दिसून येत आहे. एकीकडे अमरावतीमधून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी आणि भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी तयारी नवनीत राणांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. पण त्याला महायुतीमधीलच दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेकडून विरोध होतोय आणि त्यामुळे आता अमरावतीची ही जी लढत आहे लोकसभेची ती नेमकी कशी होणार याविषयी आता उत्सुकता निर्माण झालेली आहे. आणि हा जो तणाव निर्माण झालेला आहे तो कशा पद्धतीने निवळणार हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.